उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ इथं कोचिंग हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलीगंज परिसरात घडलेल्या एका भीषण अग्नितांडवानं संपूर्ण देश हादरलाय. 3 मजली इमारतीला लागलेल्या या आगीमध्ये तब्बल 15 जणांचा मृत्यू झाल्याचं आता समोर आलंय. तर अनेक जण जखमी झालेले आहेत. या दुर्घटनेनंतर काही नवीन अपडेट्स ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत. 4 जणांना अटक करण्यात आली असून मुख्यमंत्री जे आहेत योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर 4 पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा निलंबित करण्यात आलेले. नेमकं काय घडलं या दुर्घटनेबाबत, नेमकं जबाबदार कोण आहे, पाहूयात सविस्तर या व्हिडिओमधून. सोमवारी 22 तारखेला दुपारी 3 वाजताच्या आसपास लखनौच्या अलीगंज परिसरामध्ये उषा मेहता मार्गावर 3 मजली व्यावसायिक इमारतीमध्ये भीषण आग लागली. या इमारतीमध्ये कोचिंग क्लासेस, कॅफे, पेट शॉप आणि इतर व्यावसायिक दुकानं सुद्धा होती. आग इतक्या वेगानं पसरली की अनेकांना बाहेर पडायला सुद्धा वेळ मिळाला नाही. किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये या आगीमध्ये होरपळलेल्या एकूण 22 जणांना दाखल करण्यात आलं होतं आणि त्यापैकी 15 जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. तर उर्वरितांवर आता उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत इमारतीचे संयुक्त मालक वीरेंद्र प्रसाद शुक्ला, तुषार कृष्ण जायस्वाल, रामकृष्ण उपाध्याय आणि सुरेश कुमार साहू यांना अटक केलेली आहे. त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधासोबतच विविध कलमांखाली गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे आणि 2 सदस्यीय विशेष तपास पथक अर्थात SIT ची स्थापना केली आहे. 7 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत वीज विभागाचे अधिकारी गौरव कुमार, अग्निशमन विभागाचे अधिकारी कमलेंद्र कुमार सिंह, लखनौ विकास प्राधिकरणाचे सहाय्यक अभियंता अनिल कुमार आणि फोन अभियंता प्रमोद पांडेय यांना तात्काळ निलंबित सुद्धा करण्यात आलेले. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीगडचा आपला दौरा अर्धवट सोडला आणि लखनौ गाठलं. त्यानंतर घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची विचारपूस सुद्धा त्यांनी केली आहे. संरक्षण मंत्री आणि लखनौचे खासदार राजनाथ सिंह यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली आणि मदत कार्याचा आढावा घेतलाय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केलाय. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर सुद्धा करण्यात आली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख आणि जखमींना 50,000 रुपयांच्या मदतीची घोषणा केलेली आहे. स्थानिक आमदार नीरज बोरा यांनी या दुर्घटनेत बहुतांश मृत्यू हे भाजल्यामुळे नाही तर धुरामुळे गुदमरून झाल्याचं सांगितलेलं आहे. इमारतीत बाहेर पडण्यासाठी पुरेसा मार्ग नव्हता आणि त्यामुळेच ही दुर्घटना अधिक भीषण ठरल्याचं त्यांनी म्हटलंय. लखनौ मधल्या या भीषण अग्निकांडानं पुन्हा एकदा सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत. निष्काळजीपणाची किंमत त्या निष्पाप 15 जणांना मोजावी लागलेली आहे. आता SITच्या चौकशीतून नेमकं काय सत्य समोर येतं आणि दोषींवर कितपत कठोर कारवाई होते हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. बातम्यांच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी नवराष्ट्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.